आज आहे महाशिवरात्री आणि सकाळी सकाळी मला हे काम करावं लागतं कारण माझा आणि इशूच्या पप्पांचा असा दोघांचाही उपवास आहे. सकाळी ना कामांची घाईच लावली होती कारण महादेवाच्या मंदिरात जायचं होतं. तसं ठरवूनच ठेवलं होतं, जास्त काही घरातली आवरावर करत बसायचीच नाही म्हणून, कारण जायचं म्हटलं की घरातलं करायला ना खूपच उशीर होऊन जातो. लगेच पूजा अभिषेक करून घेतला आणि हे शाळावाले पोरांना सुट्टीच्या दिवशी पण ऑनलाईन क्लासेस ना जॉईन करायला लावला 1 तासासाठी. तर ना मुलं सुट्टीच्या दिवशी खेळण्यात गुंग असतात, ते कुठे बसायला बघतात का, कसं तरी बळजबरी बसवलं. पण जर एखाद्या पाहुण्यांनी आपल्याला म्हटलं की आम्ही तुमच्या घरी येतो तर आपण त्यांना याच मंदिरात तर जायला निघालो आणि परत घरी आलो. मी म्हटलं कमीत कमी मुलांना जवळच्या तरी मंदिरात घेऊन जा त्यांना. तरी ना उपवासाच्या 2-4 वस्तू घेण्यासाठी बाहेर आलो. कोणासमोर मोबाईल हातात पकडून ना शूट करणं इतकी तरी मी कम्फर्टेबल नाही, म्हणून ना डायरेक्ट दुसऱ्या दिवशीचा शूट घेतला. तर ना एखादी वस्तू आपल्याकडे असली तर आपल्याला त्याचं जास्त आकर्षण नसतं, पण ती वाटलं खराब झाली तर त्याचा आपल्याला पश्चाताप होतो. सायकलचा ब्रेक खराब झाल्याने आज माझा नंबर लागला तिला ट्युशनला सोडायचा. रस्त्यात तिच्या फ्रेंड दिसल्या, ती तर तयार झाली त्यांच्यासोबत जायला. मात्र या मॅडमची रडारड आणि बोंबाबोंब सुरू होती. तिच्या ट्युशनमध्ये जायची. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.